जायच्या आधी अभिजितला भेटून जा. जो माणूस तुझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालू शकतो तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करत असणार. असं नको व्हायला. प्रेम हाकेच्या अंतरावर होतं आणि तू हाकच दिली नाही. माई जे म्हणते ते बरोबर होतं का? मी खरंच घाई करते का? नेमकी कशापासून पळते मी? जयपासून? माझ्या लग्नापासून की अभिजितच्या आठवणींपासून? देवा काय करू मी? प्लीज तूच आता मला मार्ग दाखव. काय झालं दादा? बघतो हा मॅडम. मी इथून जाते कारण एका आवेगाच्या भरात बोललेल्या शब्दांची जबाबदारी अभिजित घेत नाही आता. आणि आता त्याच्या तोंडून माझं तुझ्यावर प्रेम नाहीये हे ऐकणं खूप कठीण जाईल मला. अजून किती वेळ लागणार आहे दादा? एक 15 मिनिटं लागतील. हे घ्या. हे बाळा, या देवळात त्या दिवशीचा जो शेवटचा भक्त असतो ना त्यांना हा देवाचा प्रसाद म्हणून मिळतो. समोर झाड दिसतं, त्याच्या फांदीला ही ओढणी बांध आणि तुझी जी काय इच्छा असेल ती देवाला सांग. देव ती नक्कीच पूर्ण करेल. मला मार्ग दाखव. मी गोंधळले खूप. मला योग्य रस्ता दाखव.
इथे काय करतोयस? हा प्रश्न मीही तुला विचारू शकतो. तू काय करतेस इथे? मी एअरपोर्टवर चालले होते. मग जा ना. वेळ कशाला वाया घालवतेस? ते माझी गाडी इथे खराब झाली होती म्हणून देवळात आले होते. तुला फार उशीर होत असेल तर मी सोडतो. का प्रत्येक वेळी तूच? जाईन ना माझी मी. मला गरज नाहीये तुझी. मला माहिती आहे शमिका, तुला नाहीये माझी गरज. आधीपासून माहिती होतं. त्या दिवशी रात्री ट्रेनमध्ये शमिका, मी त्या दिवशी जे काही बोललो ते सगळं विसरून जा. तू तू मला थँक्यू म्हणालीस ना. संपलं सगळं तिथेच. संपलंय? संपलंय की तू संपवलंयस अभिजित? का प्रत्येक वेळी गोष्टीचा असा शेवट करून काय मिळतं रे तुला? तू माझ्यासाठी इतकं केलंस आणि मला म्हणतो विसरून जा. तू स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि मला म्हणतो विसरून जा. तू मला आय लव्ह यू म्हणालास आणि आता म्हणतो विसरून जा. किती किती स्वार्थी आहेस रे तू अभिजित. प्रत्येक वेळी तुला जे वाटतं ते तू बोलून गेलास आणि माझ्या मनाचा विचार करावासाही वाटला नाही तुला. तुला काय वाटतं? तू USA ला जायला निघालीस तेव्हाच कळलं तुला काय वाटतं. मग का आता स्वतःच्याच जखमांना मी परत धक्का लावून घेऊ? मला काय वाटतं म्हणे. मला माहितीये तुला काय वाटतं. तुला काहीच माहिती नाही. मी इथून का जाते हे तरी माहिती आहे तुला? माहितीये. त्या रात्री जयचं आणि तुझं मोठं भांडण झालं असणार. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला तेव्हाच कळलं मला. शमिका, तू त्याच्यासाठी आली होतीस आणि त्याच्यामुळेच जातेस. नाही, मी इंडियात आले होते या आशेने की इथे मला माझा लाईफ पार्टनर मिळणार होता. माझं नशीब मला इथे घेऊन आलं कारण माझा जीवलग मला इथे भेटणार होता. पण नाही, तसं काहीच झालं नाही. मला माहितीये. तू काय माहितीये रे तुला? सतत मला माहितीये. स्वतःच्या काय फिलिंग्स आहेत त्या तरी माहिती आहेत का तुला? तुला हे तरी नक्की माहितीये त्या दिवशी तू ट्रेन मध्ये जे बोललास ते किती खरं होतं? अच्छा, माणूस आपल्या शेवटच्या क्षणी खरंच बोलतो नाही का? तुला तर हेही माहिती नव्हतं की गोळी नेमकी मला लागली आहे की तुला? हो, कारण त्या क्षणी मला फक्त तूच दिसत होतीस. माझी या प्रियाला प्रीत कळेना. तुझ्यासाठी केलं सगळं मी आहे. आणि जर तुलाच गोळी लागली असती तर संपलंच असतं सगळं. शमिका, तू सर्वस्व आहेस माझ्यासाठी. मला काही झालं तरी चालेल, पण तुला साधा ओरखडा सुद्धा आला ना तरी नाही सहन होणार मला. आणि त्या दिवशी ते आय लव्ह यू म्हटलं ते सुद्धा काही फक्त शब्द नव्हते. माझं आयुष्य देऊन टाकलं होतं त्या क्षणी मी तुला. मग हे सगळं नाकारत का होत असं? कारण
ओके, मला नव्हता काढायचा विषय, पण आता जाताना मला अपमानित करण्याची ही पण संधी तुला हवी असेल ना, तर ऐक. तुझ्या त्या थँक्यू नंतर मला काहीच ऐकायचं नव्हतं. तो नकार ऐकायचा नव्हता मला. नाही म्हणजे तुला म्हणत नाही की तू मला हो म्हण. प्रत्येकाचे विचार असतात आपापले, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं नव्हतं. मला माहितीये तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही. आपण कधी आयुष्यात एकमेकांचे जोडीदार बनू शकत नाही, किंवा तू तसा विचारच कधी केला नाहीस. हेच म्हणायचं होतं ना तुला. आणि हेच मला ऐकायचं नव्हतं. नका शमिका, बेशुद्ध होण्याच्या आधी तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी थोडीशी काळजी पाहिली मी, आणि असं वाटलं की बस पुरे. आता हाच शेवटचा श्वास ठरला तरी चालेल. तुला माझ्यासाठी काळजी वाटली हेच पुरेसं होतं माझ्यासाठी. आणि यावर तुझ्या नकाराचे ओरखडे मला नाही उमटवू द्यायचे. शमिका, तू जा इथून. मला तुझा नकार नाही ऐकायचा आहे. प्लीज तुझा. सुटून गेले कशाओमागती तुला सख्यावरी. आणि मला नकारच द्यायचा नसेल तर माझी या प्रियाला. मी जर म्हटलं की मला तुझ्याविषयी काहीतरी वाटतं, मी जर म्हटलं की काही क्षणांसाठी का होईना तुला मी माझ्या आयुष्याचा जोडीदार मानलं होतं, मी जर म्हटलं की तू फक्त माझ्यासाठी बनलास, तर मी जर म्हटलं माझं प्रेम आहे तुझ्यावर, तर शमिका, तुझा जीव वाचवला त्या उपकारांची एवढी मोठी परतफेड तुला का कळत नाही अभिजित? इथे मी माझा जोडीदार शोधायला आले होते, आणि नियतीने प्रत्येक वेळी काही ना काही संकेत दिले मला. बघ ना, मला रिसीव्ह करायला तू आलास. माझी ट्रेन चुकली त्यावेळी माझ्या बरोबर तूच होतास. मी देवळात प्रार्थना केली होती, हा जो माणूस माझ्या बाजूला उभा आहे ना, तोच माझ्या आयुष्याचा जोडीदार होऊ दे. आणि का नेमकं का त्याच वेळेला जायला जावं लागलं आणि तू तिथे होतास? मला प्रेमाचा अर्थ तू समजावला, वेळोवेळी वाचवलंस. मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आधी कळायला हव्या होत्या अभिजित, आणि नशिबाचे इशारे मला नाही समजू शकले. आणि आता मला कळलं तर तू दूर का जातोस माझ्यापासून अभिजित? तूच माझं खरं प्रेम. मी फक्त तुझी, दुसऱ्या कुणाचीही नाही. ज्याच्यासाठी आले होते तो तूच आहेस अभिजित. मी अमेरिकेला का निघून चालले होते याचं खरं कारण माहितीये तुला?
कारण मला तुझा नकार ऐकायचा नव्हता. त्या रात्रीनंतर मला जे काही जाणवलं ते प्रयत्न करूनही नंतर जयबद्दल मला कधीच जाणवू शकले. आणि हेच प्रेम आहे असं वाटल्यावर मी तुझ्याशी बोलायला आले तर दरवेळी तू मला झिडकारलं. तू माझं बोलणं सुद्धा ऐकून घेतलं नाहीस अभिजित. आणि मला सतत सांगत राहिला की तू मला विसरून जा म्हणून मी चाललं. मला माहिती होतं अभिजित, असे रस्ते वेगळे निवडल्याने प्रेम विसरता येत नाही. मी तुला नाही विसरू शकणार कधीच. उद्या माझा जीव गेला तरी चालेल, पण तुला काय झालेलं मी नाही बघू शकत. शमिका, तुझा जीव, तुझं आयुष्य आता माझं झालंय. असंच नाही जाऊ देणार मी. भेटते क्षणक्षणीला आठवे काहीतरी होते नाही. सांगू कशा मी तुला सगळं माझ्या या भावना. जागून मोजतो तुझ्यात मी रुजतो. कधीच लाग कळेल सारे आहे जुना माझी या प्रियाला कळेना. शमिका, एकदा बघ तरी माझ्याकडे. बोल ना. खरं सांगू, काय बोलावं हेच कळत नाहीये मला. एखाद्या स्वप्नासारखं सुंदर वाटतंय सगळं. हे खरं आहे शमिका, पण स्वप्नाहूनही खूप सुंदर आहे. प्रेम हे फिलिंग इतकं सुंदर आहे हे आत्ता कळतंय मला. पण हे कळायला इतका उशीर का झाला अभिजित? उशीर झाला, पण सगळं वेळेवर घडलं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, एक प्रवास असतो. आपला प्रवास असाच होणार होता आणि आपली वेळही हीच होती. मी घरी गेल्यावर पहिले मम्माला सांगणार आहे. आजवर मी जे शोधत होते ते मिळालंय मला. नाही, मी आता तुला म्हटलं ना तेच. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि ही गोष्ट तुझ्या किंवा माझ्या घरी सांगण्याची ही वेळ नाहीये शमिका. गेले काही दिवस आपल्या दोघांच्याही घरात प्रॉब्लेम सुरू आहे. ते सॉल्व्ह झाले की आपण नक्की घरी सांगूया. ओके? पण अभिजित, आपल्या या नव्या नात्यामुळे तुझ्यात आणि जयमध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही. तू मला हो म्हटलंयस ना, आता इतर कुठलंही नातं मी सांभाळून घेऊ शकेन. आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो. पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीसाठी, त्या नात्यासाठी काहीही करण्याची एक वेगळीच ताकद येते तुमच्यामध्ये.
मी तुझ्यासाठी आणि आपल्या नात्यासाठी सगळ्या जगाशी लढू शकेन शमिका. सॉरी 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 आय एम सो सॉरी प्लीज. इट्स ओके. ओके.